बीडच्या वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टर साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असताना त्यांनी आत्महत्या केली आणि यानंतर आता बीड जिल्ह्यामध्ये आक्रोश पाहायला मिळतोय। बीडच्या वडवणीमध्ये या ठिकाणी सध्या रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। कुटुंबीय सुद्धा त्यांचे सहभागी झालेत। माझ्यासोबत कुटुंबातील काही सदस्य आहेत। काय सांगाल, आज तुमच्यातली मुलगी गेली, आत्महत्या केल्याच्या नंतर तुम्हाला न्यायासाठी आज रस्त्यावरती बसावं लागतंय? आमची मुलगी गेली याचं दुःख आम्हाला आहे आणि आमच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातील प्रेस मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सर्व पक्षांत संघटनाचे कार्यकर्ते आणि सर्व जात धर्म पंथ वर्ण सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केलं। याबद्दल सर्वात प्रथम या सर्वांना धन्यवाद देतो, सर्वांचे जाहीर आभार मानतो। आणि जोपर्यंत संपदाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत सर्वांनी आतापर्यंत जसं सहकार्य केलं तसंच सहकार्य करत राहावं अशा प्रकारची सर्वांना मी विनंती करतो। कारण आज आमची एक संपदा गेली, जोपर्यंत अशा घटनांमध्ये कुणाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत अशा महाराष्ट्रामध्ये अनेक संपदा निर्माण होतील। त्यामुळे या घटनाप्रसंगामध्ये ज्या दोन आरोपीची नावं हातावर लिहिलेली आहेत त्याबरोबर तिनं ज्या काही तक्रारी दिल्या होत्या त्या तक्रारीची चौकशी न करणारे अधिकारी असतील, तिला सहकार्य न करणारे अधिकारी असतील, तिनं माहिती अधिकाराचा अर्ज टाकला त्याचाही खुलासा अजून तिला मिळाला नाही आणि तिचा जीव गेल्यानंतर तिच्या चारित्र्यावर शिंतोरे उडणाऱ्या ज्या माता भगिनी असतील त्यांची मला कीव करावी वाटते। आज ती स्पष्टीकरण द्यायला नाही म्हणून तुम्ही खातरजमा न करता किंवा आरोपीला वाचवण्याकरता तिच्या चारित्र्याचा दुरुपयोग करता, ही निंदनीय बाब आहे। म्हणून माझी सगळ्या प्रेस मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया बांधवांना विनंती आहे आणि जे कोणी असे समजा बाईक देणारे आहेत या सर्वांना एक माझी नम्रतेची विनंती आहे, तुम्ही तिला न्याय मिळवण्यासाठी नाही प्रयत्न केला तरी चालेल एक वेळस, परंतु कमीत कमी तिच्या मृत्यूनंतर तिच्या अग्नीच्या ज्वाला विझलेल्या नसताना तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका आणि आमच्या कुटुंबाची बदनामी महाराष्ट्रामध्ये करू नका, हीच सर्वांना हात जोडून विनंती आहे। नक्कीच डॉक्टर महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे ओढू नका अशी प्रतिक्रिया तिच्या चुलत्यांनी दिली आहे। माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत जे आज या रस्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। काय सांगाल, आज हे तुम्ही रस्ता रोको केलाय, काय काय आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही मागणी करताय, काय मागणी असतील? खरं तर संपदा मुद्दे नेमकी आत्महत्या केली आहे का त्याची हत्या केली ही अजून आम्हाला कळायला मार्ग नाही। तिला न्याय मिळाला पाहिजे, त्याची खसून चौकशी झाली पाहिजे। सगळे आरोपी आहेत त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी आणि मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही संबंधित राजकीय पुढारी असतील, अधिकारी असतील, यांना कुणालाही पाठीशी घालू नये। आम्ही सगळा परिवार, आम्ही बीड जिल्ह्यातला सर्व परिवार ह्या मुंडे कुटुंबियांच्या सोबत आहोत आणि न्याय मिळेपर्यंत आम्ही लढत राहणार आहोत। दुसरी काय आणखी मागणी असणार आहेत? आज तुम्ही रस्ता रोको केला, SITची मागणी असेल, इतर कोणकोणत्या मागण्या प्रामुख्याने केल्या? आता SIT तर याच्यावर नेमलीच पाहिजे, मात्र तिथली जी न्याय व्यवस्था आहे त्याच्यावर आमचा विश्वास नाही। तिथलं प्रकरण हे आमच्याकडे बीड जिल्ह्यामध्ये हँडओव्हर करावं आणि इथं न्यायालयामध्ये चालवावं अशी आमची आग्रही मागणी आहे। नक्कीच SIT गठीत करून हा तपास करावा अशी मागणी केली जाते। दुसऱ्या बाजूला हे संपूर्ण प्रकरण बीड जिल्ह्यात चालवावं अशी सुद्धा मागणी जी आहे ती आजच्या या रस्ता रोकोमधून केली जाते। माझ्यासोबत आणखी काही सदस्य आहेत कुटुंबातले। काय सांगाल, आज तुम्ही रस्त्यावरती बसून न्यायासाठी मागणी करताय, काय प्रशासन सरकारकडे तुमच्या मागण्या आहेत? आमच्याकडे हीच मागणी आहे की तिथे जे आहेत आरोपी आणि तपास करणारे अधिकारी हे फक्त एकाच पोलीस स्टेशनचे आहेत। तिथल्या ना न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे ना पोलीस प्रशासनावर विश्वास आहे। तिथल्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचंही तिला काहीही सहकार्य नव्हतं। आमची मुख्य मागणी हीच असणार आहे की आम्हाला SITचीच मागणी आहे। SIT स्थापन झाल्याशिवाय आम्ही तिथे जबाब द्यायलाही जाणार नाही, त्या पोलिसांना आम्ही सहकार्य करणार नाही। जोपर्यंत SITची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही SIT ही एकमेवच मागणी धरून मुद्दा समोर मांडणार आहेत। SITची मागणीशिवाय आत्ता आम्हाला SITच हवी, दुसरी मागणीच नकोय सध्या। SIT फक्त आणि फक्त SIT झाल्याशिवाय आम्ही काहीच बोलणार नाही यावर। नक्कीच SIT शिवाय आम्ही यामध्ये तपासालाही सहकार्य करणार नसल्याची प्रतिक्रिया आहे। काय सांगाल, आज तुमची लेख तुमच्यामध्ये नाही, आज तुम्हाला न्यायासाठी रस्त्यावरती बसावं लागतं, काय भावना आहे? माझ्या लेकीला न्यायच मिळाला पाहिजे, फाशी शिक्षा झालीच पाहिजे, फाशी शिक्षा झालीच पाहिजे। माझी लेख काही परत येणार नाही, पण फाशी शिक्षा झालीच तर समाधानच नाही मला माझ्या। हो, मला बोलता येत नाही। काय भावना आहेत? कधी तुमचं शेवटचं बोलणं झालं होतं? आणि दिवाळी भाऊबीजेला येते, मला सुट्टी नाही मिळते भाऊबीजेला, हे काळामध्येच मला बोलता येत नाही जास्त। तुम्हाला कधी त्रास दिल्याचं त्याने सांगितलं होतं? अशा पद्धतीने मला तिथे लोक त्रास देतात याबाबत काही कळवलं होतं? नाही, तुला त्रास होते म्हणून सांगितलंच नाही ना आम्हाला, इकडे सांगितलं, मला बोलता येत नाही। आणखी काही कुटुंबातील महिला आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल, आज तुम्ही रस्त्यावरती इथे बसलाय न्याय मागण्यासाठी? तुम्ही जो प्रश्न विचारलाय ते आईच्या वतीने मी सांगते।
ती एक स्वाभिमानी मुलगी होती म्हणून तिला वाटलं की मी माझ्या परीने मी ती गोष्ट हँडल करू शकेल. त्याच्यामुळे तिने कुटुंबातील कुणालाही ती दुसरी बाजू मांडली नाही. तिला वाटलं की मी स्वतःहून ती गोष्ट माझ्या कायद्याच्या ह्याच्यामध्ये राहून करेल म्हणून तिने ती दुसरी बाजू, आई वडील शेतकरी असल्यामुळे, ती स्वतः लांब असल्यामुळे तिने ती गोष्ट कधी कुणापर्यंत पोहोचवली नव्हती. नक्कीच आपल्यासोबत हे संपूर्ण कुटुंबीय होते जे रस्ता रोको आंदोलनामध्ये आज सहभागी झालेले आहेत. या ठिकाणी महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या नंतर आता संपूर्ण जिल्ह्यामधून लोकांच्या आक्रमक अशा प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत. कडक कारवाई करण्याची मागणी आणि SITची मागणीसुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये केली जाते. दुसऱ्या बाजूला हे संपूर्ण प्रकरण बीड जिल्ह्याच्या कोर्टामध्ये चालवावं अशी सुद्धा मागणी आजच्या या रस्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून केली जाते. कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, वडवणी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.